शहरापासून दूर रान डोंगरात दुर्गम ग्रामीण भागात चळवळ सुरू झाली आहे. ग्रामीण भागात काही बदल दिसतो. बाईचं काम म्हणजे केवळ चूल आणि मूल, ह्या मानसिकतेमुळेच महिलांच्या कामाला प्रतिष्ठा नाही आणि किंमतही नाही. ह्या पारंपरिक समजुतीला बदलण्यासाठी गावोगावच्या गरीब महिला एकत्र येऊन स्वतःसाठी समाजात एक नवीन स्थान बनवायला निघाल्या आहेत. ये ग आता ये ग, देते हात माझा घे ग. ये ग आता ये ग, देते हात माझा घे ग. ये ग आता ये ग, देते हात माझा घे ग. जसे हात येते हाती, जसे हात येते हाती, वाढी पावलांचा वेग. या जनाबाई मापून घ्या. स्वावलंबनाच्या ह्या मार्गावर आपली परिस्थिती बदलण्यासाठी, एकमेकींना धीर देण्यासाठी सर्व महिला संघटित होतात आणि एक स्वयंसहाय्य गट सुरू करतात. सर्वप्रथम हातात पैसा राखण्यासाठी गटांतर्गत बचतीची सवय लावून घेतात. बचतीचं महत्त्व जाना ग, बचतीचं महत्त्व जाना ग, बचतीचं महत्त्व जाना ग. आमच्या नावावर घर नव्हतं, आमच्या नावावर दार नव्हतं. पैसा आला मालकाचा तर आपल्या नावावर नको. 5 पैसे नव्हते भेटत. मग आता ही आपल्या नावावरली रक्कम झाली, आपली आपल्याला समाधान झाली तेवढीच. पण ही 20 रुपये खर्च देत नाव, हे भरायचे म्हणून दहस्तीमुळं ही 20 रुपये तसे ठेवायचे बांधून. मालकाचा हक्क नाही ह्या पैशावर. आता ही रक्कम मी घेऊन मला काय करू वाटत ती करू शकते. तर ते सावकार साध्या म्हणतात बायला मांगड्यातल्या बाया गडी येत होती, आता कसे काय येणार. तर म्हणता आता आमची बँक तयार केली आम्ही, छोटी पासून मोठी वाढ होत म्हणता. तुमच्याकडे येण्याची आम्हाला गरज नाही. आता काटकसर करून अडीअडचणीला उपयोगी होईल अशा विचाराने प्रत्येक महिला 4 पैसे जपून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण मुळात गावातल्या महिलांच्या हातात पैसाच नसतो. त्यामुळे अडचणीत त्या सावकाराचं दार ठोठावतात. आमच्या शेतकरी कुणीच नाही गरीब मागासवर्गीय आहेत ना, तर एकाला शेती नाही. थोडी शेती आहे त्यांना, 1-2 जणीला, तर त्यांची शेतीला मेहनत होत नाही, बैल नाही, आवत नाही शेतीत काही हे करायला. मग आम्ही बाहेर गावला जायचं. ते कारखान्याला ऊस तोडा आहे, इकडं असे रोडचे काम, खड्याचे तळ्याचे, आता मोठे मोठे तळे निघतात का, त्या तळ्याच्या कामाला जायचं. झालं ते डांबराचे काम, आता रोड निघालेत का, त्या डांबराच्या कामाला रोडला जायचं. पुरुषांना देतात गाड्याला 60 रुपये आणि बाईला 20 रुपये. काय जातं पहिल्याच आमच्या जन्माला पूर्वीला आलेला आहे, तर आता आणली आहे काय आम्हाला दिसतच नाही आणली आहे. तर वाटतं एवढं की परवडत नाही, सगळी महागाई आहे. साहेब आम्हाला 30 रुपये हाजरी द्या म्हणतात, नाही आहे म्हणते 30 रुपये हाजरी. 20 रुपयावर येत असला या, नाही तर येऊ नका. आता त्यांना काढल्या ते मशनी, तिकडून लांबून कुठून मागून आणल्या, त्या मशनीनच सगळे खळे काढायचे, गहू काढायचे, त्याच्यातूनच ते तयार करायचं. 500 रुपये मध्ये 1 एकर रान काढते. म्हणजे ती सरच आपल्या घरी आयतं धान्य येतंय, पोते भरूनच आणायचे. आम्ही 10 रुपये शेकड्याने पैसे काढीत होता सावकारापाशी जाऊन. मग त्या सावकारानं आम्हाला 10 रुपये शेकड्याने पैसे जर दिले, ती व्याज जर नाही गेलं तर अंगावरला डाग जात होता आमचा. त्याचे फिटणं गेले की काही उचलून येत होते घरातलं, पत्र घरावरले, भांडे, काही बी न्यायचं, घागर काही बी घरातलं न्यायचं उचलून. ना दावणीला जनावर असले तर सोडून नेत होते. पैसे देण्याच्या अगोदर यास्त्याचं काढून घेते ती मुदल देणार. 100 काढले का नाही, 10 काढून घेणार, 90 रुपये आपल्या हातात देणार, महिन्याचं व्याज घेणार काढून. जसं आलं तर द्यायचे, आम्हाला काम लागलं तर द्यायचं, नाही तर मग याद आलं याद बघ व्हायचं, आलं तर मग फेडून बी टाकायचं, असं करायचं. अडीअडचणीला 2 पैसे हातात असले
चांगले असं सगळ्यांना पटत होते. पण महिलांनी एकत्र येणं इतकं सोपं नव्हतं. घरातल्या आणि गावातल्या लोकांनी खूप अडचणी उभ्या केल्या, कारण हे त्यांनी कधी बघितलं नव्हतं आणि हे सारं त्यांच्या समजुती बाहेरचं होतं. मी आज 2-4 वर्ष घरी माहित नाही केलं गट केला. या ताईला माहिती, या आत्याला माहिती, गुपचूप 10 रुपये नेऊन द्यायचे. करू देत नव्हते घरचे लोक. ते म्हणजे 10 रुपयानं काय होतं म्हणजे. पण आम्हाला वाटत नाही आपल्याला काम यायचं, आपल्याला पोराला काम आहे. ते आम्हालाच काम आलं, भारच माझ्या हात. मीटिंग चालू झाल्यास मग आमचे मालक म्हणायला लागले, कशाची मीटिंग आणि फिटिंग आहे का? रोज उठतीस आणि बायाच्या घरी इंडतीस 4 दिवसाला ना 8 दिवसाला, कशाची मीटिंग आणि फिटिंग आहे म्हणली. नाही म्हणली जायचं मीटिंगला. चंद्रभागा ज्ञानोबा उदार पद्मावती गटाचे उपाध्यक्ष. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढून महिला गटात यायला लागल्या, कारण त्यांना विश्वास होता की ह्याच्यातून काही चांगले बदल होतील. बालिका राजूभाऊ होता. ती माझे पैसे. सगळ्या सदस्य महिला एकत्र बसतात आणि आपली बचत जमा करतात. या पैशातून घरगुती वापरासाठी आर्थिक मदत दिली जाते. मला 500 द्या. कर्ज कोणाला मिळावं हा निर्णय महिला एकमेकींची गरज लक्षात घेऊन करतात. मला 100 द्या. घेतो मला 200 रुपये. आणखीन कोणाला पाहिजे? हे बचत म्हणजे हे जमा हे जे आपण 20 रुपयाची रक्कम भरता ती ही रक्कम 20 रुपये भरलेली आपल्या जवळ हाय. हे सगळे आपल्या जणीमध्येच फिरणार झाली. तर मग आता आमच्या एकुणिकीच्या 14 महिलाच्या काहीच अडचणी आम्ही पडू देत नाही. एकुणिकीच्या भागविताव सवलत घेताव आणि ज्याची जास्त अडचण आहे तिला पैसा देऊन टाकताव. 1 2 3 काय आता आम्हाला गरज बी नाही सावकाराकडे जायची. आमच्या मालकानं सांगितलेत म्हणल्या देत्याला का? देत नाही ता. मालकानं सांगितल्या देत नाही ता पैसे. बचत मधल्या बाया देणार नाहीत पैसा. ती आम्हीच साऱ्याला मीटिंग घेऊन माझं काम पडलंय मला देताव का 200 रुपये म्हणल्या, ती आम्हालाच देणार झालं. आदमी लोकांचा काय तिथं दाब चलतोया. पैसे भरणार आम्ही, उचलणार आम्ही, मजुरी करणार शेतात 20 रुपयाची, 20 रुपये आणून इकडे महिन्याला आम्ही भरायचे. आणि त्यांची काय गरज आहे आम्हाला विचारण्याची? आम्ही विचारू देऊ देत नाव. तुमचा हक नाही आमच्या पैशावर म्हणतात. त्यांचा हिशोब त्यांना पैशाचा द्यायचा. आणि आमचे 20 रुपये बचत हाय किंवा आता का तिचं भागलं नाही आम्ही तिला दिले तेवढे पैसे असं म्हणायचं. आपले पैसे आपले. गट चांगल्या चालण्यासाठी आणि गटातील परस्पर विश्वास टिकवण्यासाठी काही नियम व कार्यपद्धती निश्चित करणं आवश्यक असतं. जामीन कोण होणार आहे? मी होणार. गटातील सदस्य महिला आपल्या सोयीनुसार हे नियम बनवतात. गरीब महिलांना त्यांच्या गरजेच्या वेळी तत्परतेने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा गटामध्ये बचत करण्यामागील हेतू असतो. आपल्या गावच्याच आहेत ना, फक्त परगावच्या घ्यायच्या नाहीत. आता ही एखादी ह्यांची मुलगी लग्नाला आलेली आहे, ही म्हणत्या माझ्या ह्याच्या मुलीचं घ्या की ग नाव, तर ती बाहेर गावी जायची असती. मग तिचं कसं काय आपण नाव मध्ये घ्यावं तर घेत नव्हता. जे काय आपल्यामध्ये राहायच्यात मजबूत बाया आहेत त्याच घ्यायच्या संसारातल्या. ह्या दुसऱ्या अशा बाहेर गावी जाणाऱ्या घ्यायच्या नाहीत. दुसऱ्या गावची आपल्यात बाई घ्यायची नाही असं आम्ही गट ठरविलेला आहे. जे हुशार हाय, बोलक हाय, डोसक चलिवणार हाय, त्याला मुदामच आम्हीच शिरून काढले उपाध्यक्षी अध्यक्षी म्हणून. हे आम्हीच ठरवले. म्हणजे हे आमच्याच गटातल्या बायानं आम्ही विचार केला की मग आपण कोण्या तारखेला पैसे भरी जात जावे. तर म्हणल्या आपण 9 तारखेला भरी जात जाऊ पैसे. जरी 20 रुपयाला पैसे कमी पडले तर माणूस माग 9 तारखेला सांगितले तर एवढे कमी आहेत हे बरोबर करा 20 रुपयाची भरती असं म्हणता. उद्या बालिका राजूभाऊ उदार, रंजना भाऊसाहेब उदार आणि देवई माणिक उदार मीटिंगीत आली नाही तर तिच्याकडून आपण दंड घ्यायचा. गट जे आहे ते सगळ्या जणांचाच आहे, काही एकन दोघीचा गट नाही. दंड का म्हणत होता? आज ही बाई बसली की उद्या दुसरी बाई म्हणते ती कशी बसली होती, मी बी आज बसते. मग ह्याच्यामुळे ही दंड फुला की सगळ्या बाया येतात आपोआप येतात. मग सगळ्याची अडचण निर्माण झाली म्हणजे सगळा मेळावा झाल्याच्या नंतरच त्याचं हे होणार ना, निर्णय तुटणार ना. बैठकीत फक्त आर्थिक सहाय्यच नव्हे तर महिलांना एक अमूल्य आधार मिळतो. मीटिंग
म्हणजे घरातला परपंचातलं मधलं डोक्यातलं जरा बायामध्ये ही बसलं म्हणजे डोक्यातलं येड परपंचातलं जात या मिळून मिसळून बसता चर्चा काही करतावा काही गाणं परचेवी घेतावा समाधान वाटतं म्हणजे एकमेकीचं मन खुल्लं राहतं या. गटात हिशोब चोख ठेवणे महत्त्वाचं आहे. नियमित हिशोब लिहिणे आणि गटात वाचून दाखवणे या पद्धतीमुळे गटात पैशाच्या हिशोबावर सगळ्या जणींचा विश्वास बसतो. मीटिंग म्हणजे आता ज्यांना पैसे दिलेत ते सगळं लिहून ठेवतात. हे व्याज इतकं दिलं त्यांना, ह्यांना इतकी रक्कम घेतली, त्यांना इतके पैसे घेतले, ह्यांना आज व्याज यांनी दिलं, हे सगळं लिहून ठेवून सगळ्याला समजून सांगते. शिल्लक जी आहे ती आपण बँकेत टाकू. पैसा कोणा एकीजवळच ठेवला तर बाकी जणींचा तिच्यावर विश्वास राहील का? म्हणून असा नियम आहे की गटाचा सगळा पैसा गटाच्याच नावाने जवळच्या बँकेत जमा करावा. पहिल्या बारीना डर लागत होता की माहिती नव्हतं ना तिथं काही. आता कुणाला मी बोलायचं? ह्या काही साहेब ह्या काही ही रक्कम आणली ही आम्ही जमा केली ही भरा आमचे पैसे म्हणशील. नाही तुम असं म्हणशील बोलता तरी येते. पहिले बोलताच येत नव्हतं. असं करायचं काय कुण्या साहेबाकडे जावं ग माय तिथलं आपल्याला काही ठावच नाही माहिती. तिकडं कुठं जावं ग माय त्या साहेबाला काय बोला असं माहिती नव्हतं. आता सगळं माहिती झालं. आता धडधड धाडसवणी जायचं आणि धाडसवणी यायचं. बँकेत पैसा जमा केल्याने बँकेची व गरीब महिलांची ओळख होते. कधी पुढे मागे त्यांना बँकेतून व्याजबी दराने कर्ज मिळू शकते. स्वयंसहाय्य गटाचा मुख्य उद्देश आहे गरीब महिलांचा विकास. सगळे नियम आणि निर्णय या उद्देशाला लक्षात ठेवून घेतले जावे. याची जबाबदारी गटातल्या प्रत्येक सदस्याची असते, कोणा एकीची नव्हे. यात काही चूक झाली तर कोणा सदस्याचे नुकसानही होऊ शकते, जसं शरीफाच्या बाबतीत घडलं. ती त्याच्या बरोबर जी बाया होत्या का भरलेल्या ती एक दोन बाया कट झाल्या. मग त्याच्या नावावर माझं नाव लावलं होतं. त्याचं कर्ज मग माझ्या नावावर लावलं त्यांनी. त्या बाईचं कर्ज 480 रुपये भरायचे. तर त्यांनी काय म्हणले होते 3 महिन्यापासून तू सगळे पैसे भर 480 रुपये. तर मी भरते म्हणलं होतं. भरते पण एकदम माझे पैसे येत नाहीत. उली भरते म्हणलं होतं. याज मुदल जे काय होईल ती भरते मी. 4 महिने तिने पैसे दिले नाहीत. 10 बाया तडतडा तोडतील ना मला. माझ्या मनावर घेतली होती ना ती. बायाचा विचार घेतला नव्हता मी. गरिबी परिस्थितीमुळे मी तिला घेतलं होतं. 3 महिन्याच्या बाद मग आपलं पैसे भरा भेटले नाहीत. तर मग त्याने म्हणले मग पैसे तो भरले नाहीस मग भरायचे असले एकदम भरा नाही तर मग पैसे घे म्हणले वापस त्यांनी. मग आता इथं ठराव आमचा 7 तारखेला पैसे गोळा करायचे. 7 तारखेला नाही जर गोळा केले तर 3 रुपये दंड आहे. मग आता ती दंड कुणी भरायचा? मी भरायचा का अध्यक्ष? नाही तसं नाही म्हणलं. तुला दंड भरणं होत असलं तर तू हा म्हणली माझ्यापाशी पैशाच येत नाही तर म्हणली दंड बी भरणं होत नाही काहीच नाही. मला नकोच तुमच्या गटात. मग नको म्हणल्यावर राहिलं ना. त्या मिटिंगला बी येत नव्हती. पैसे द्यायचे आणि जायचे. माझ्या बायानं म्हणायचं ते मिटिंगला बी येत नाही कशालाच येत नाही बसत बी नाही बोलत बी नाही उगाच कशाला म्हणले. म्हणून शिनी ती नग म्हणले. 15 जी बाया बोलत्याल ना त्याच्यात निर्णय लागतो. मी केली काय करणार? अशी घटना परत घडू नये म्हणून गटातले सगळे निर्णय सगळ्या महिलांनी मिळून घ्यावे. काही वेळा अशा घटनांमुळे गट तुटू शकतात. पण गटाचं महत्त्व कळल्यानंतर गटाला टिकवून ठेवण्यासाठी असल्या विकट परिस्थितीमध्ये महिला आपापसातील मतभेद विसरून काही ना काही मार्ग शोधतात. भांडणं लेकरायसाठी ह्या खैसून कमरा बाया इकून एकीच्या झिपऱ्या धराय पाहिल्यानं. पण आता 14 बाय आहेत ना त्याला बोलवायचं मग बसायचं मीटिंग घ्यायची. चियाचं बघून ठेवायचं चुलीवर सगळ्यांना चिया प्यायचा आणि झगडा झालेला विसरून टाकायचा.
गावात आवक वाढवण्याचा एक उपाय असतो छोटा मोठा उद्योग. असा उद्योग सुरू करण्यासाठी बँकेतर्फे गरीब महिलांना सहजतेनं कर्ज मिळत नाही. बँकवाला काय म्हणला, तुमच्या इथलं ग्रामपंचायतचं लिहून आणा म्हणला कागदपत्र. लिहून हे राहणार इथले रहिवाशी आहे ना, घेऊन या म्हणले. घेऊन आल तिथं गेल्यावर मग ती म्हणायला घरपट्टी द्या, नळपट्टी द्या, लाईटपट्टी द्या. मग कळायला आमच्या सासऱ्याच्या पासून मग ती सासऱ्यानं आम्हाला जागा वाटून दिलेली नाही. मग त्यांची घरपट्टी नळपट्टी आम्ही सारायची कशी? तिकून तिकून सांगायला जावं तर पैसे मागते. अशा परिस्थितीत महिलांची ही गरज पण गट पूर्ण करू शकतो, जिथून तिला सुलभ दरांवर आर्थिक सहाय्य मिळू शकते. ह्या बांगड्याच्या धंद्यापासून मजुरी लागत नव्हती मला. 2000 रुपये उचलले आणि माल भरला. मग माल भरल्यावर पुन्हा आमच्या गटातल्या बाया यायल्या भरायल्या बांगड्या. मग चांगलं वाटायलं. कधी उद्यावर भरायल्या, कधी नगदी भरायल्या. मग धंदा वाढीला. आता उद्या आमची गावची जत्रा आहे. माल जर तिथं घेऊन बसलं तर 400-500 रुपयाचा धंदा होता एक दिवसाचा. असं रोजचं गिऱ्हाईक 100-50 रुपयाचं होतं. खेड्याला गेले 100-200 रुपये येते. खेड्याला जायचं झालं असल्यावर टोपल्यात नेता. आता बाजारात जत्रा जायचं म्हणल्यावर ही अलमारी नेता. खाली माल किती बी मी जास्त पैसा नेला तर खराबच दिसायला. मग ह्या अलमारीमध्ये उन्हानं चमकायला, मग चांगला गिरायकाला दिसायला. मग 2 रुपयानं महाग बी लावला तर गिरायक भरायलं. म्हणून हे केलं. माझ्या जीवाला समाधान कसं वाढलं. 4-2 रुपये मला बघायला मिळते दररोजचे. 4-2 रुपयाचा अधिकार मला मिळाला. समाधान वाटते की काय आता लोकांच्या वसवसीत पळायचं, धुमधुम जावं 20 रुपयासाठी ह्या गावचं त्या गावला इकडे पळण्यापेक्षा आता समाधान वाटते की ते आपलं घर का मुलं पैसा दररोज बघायला मिळतोय. सगळी व्यवस्था घरातच आहे. आता ती 8 दिवसाला पैसा बघायला मिळायचा 20 रुपये का होईना. आता हे मला दररोज पैसा बघायला मिळते. दिवस बी जमत नाही. गुजरा असं दिवस निघाला 5 वाजले की माझ्या हातात पैसा सुरूच झाला. माझे 5 मुलं शाळेला आहेत. आता घरी राहिले तर गिराय कुणी थोडा वेळ नसतं चालले तिकडं. मला लेकराय कुणी येऊ एक चक्कर करून असं वाढ सुचतंय ना मला. तेव्हा काय लोकांच्या शेतात 30 रुपये द्यायचं. मग आता मुलाकडे लक्ष देऊ का शेतातल्या लोकांच्या धंद्याला देऊ, एवढं विशेष नव्हतं जाणं. म्हणून आता मी घरी असल्यामुळे मला चौकड वेळ मिळते जायला. काही असू जा, माझ्यापेक्षा छोटा जरी धंदा का त्याचा उद्योग चांगला आहे. फक्त स्वतःच्या बळावर उद्योग सुरू करण्याऐवजी जर सामूहिक रीतीनं सुरू केला तर त्या उद्योगाला इतर स्रोतांकडून पण आर्थिक सहाय्य मिळू शकते. उदाहरणार्थ, धरमवाडी गावातल्या गटाला दुधाचा उद्योग सुरू करण्यासाठी एक सरकारी योजनेअंतर्गत 1.25 लाख रुपयांचं अनुदान मिळालं. आधीच त्याला सर्व मिटिंग घेतली आम्ही सर्व बसून, म्हणजे आमचे घरचे माणसं आणि आम्ही महिला 10. आता हे जर करायचं असलं तुम्ही आम्हाला सहकार्य सगळ्यांना जर केलं तर हे म्हशीचं दूध डेअरीचं हे चालणार. जर एकत्र जर असतं तर ते म्हणजे त्याला गट, म्हणजे ते महिला 10 महिला एका जागी येतील सर्व एकत्र काम करतील तेव्हा ते गट. नाही तर एक जर घरी नेऊन बांधली असती तर ते काय बरोबर नव्हतं. मग ते काय होत होतं, आपलं दूध काढायचं, काय द्यायचं ती काय द्यायचं, घरीच घरी. मग फेड का न करायची. मग त्यासाठी नाही, आपल्याला एवढं शेड बांधून दिलं, एकाच जागी म्हशी बांधायच्या, त्याला खाया टाकायचं आणि दूध काढायचं. आणि फक्त दूध चांगलं द्यायला की 100 मिली दूध तुला भेटते बाई. एका महिन्याला आमचे होतं 16,000, एखाद्यावर 17,000 किंवा 15,000 असे. म्हणजे तर त्यानं सांगलं होतं बँकेवाल्याने की आम्हाला 3,000च महिन्याला भरत जा, काही पैसा तुम्ही महिला वाटून घ्या. तर आम्ही काय ठरवलं, आज आपलं दूध आहे म्हणून सन्या आपण 3,000 फेडायचे आणि काही वाटून घ्यायचे. आणि उद्या दूध संपल्यावर मग तुम्ही काय भरणार. तसं करायचं नाही आपण. म्हणजे आज आपल्या ढेपीला एवढे लागायले, एवढे आपले वाढी आणायला लागायले, काही कडबा घ्या लागायले, आणि उरले किती 6,000 उरो 7,000 उरो. मग 6,000 केव्हा भरायचे, केव्हा 5,000 महिन्याला भरायचे, आणि काही पेट्रोलासाठी पैसा ठेवायचा. मग आम्ही एक ठरवलं की आपल्याला पैसा वाढवायचा
असं खाऊन घरीच असं खाऊन गडप करायचं नाही, तर आपली या बँकेला इज्जत. नाही तर काय म्हणत होते ते, यायला काय देण्यात नाही अर्थ नाही, यायच्या गटाला काय काही मान नाही, असं होत होतं ना आम्हाला. एक गटाचा आकार लहान असतो, तसेच बचत पण लहान असते. जर जवळपासचे गट एकत्र आले तर हीच बचत मोठी होते. असे जोडले गेल्याने त्याची ताकद वाढते आणि अशक्य काम पण शक्य होते. चिंचोळी गावात 11 गटांनी एकत्र येऊन संयुक्त महिला समिती बनवून त्यांच्यासाठी एक पतसंस्था उभी केली. आधी बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही ठरवलेले आहे. तशी कशी काय बँक होणार? अगोदर जर या 11 बचत गटांचा पक्का पाया नसता तर बचत म्हणजे संस्था उभी राहिली नसती. कम से कम 200 रुपयापासून सुद्धा देऊ शकतो. महिलेची अडचण 10 रुपये सुद्धा ती बचत जी 16 रुपयाच्या पुढे बचत करू शकते म्हटलं, तिला अडचण आहे ती देणंच गरजेचं. आपण महिलांच्याच सोयीसाठी केलेलं नाही. आज सुद्धा म्हणजे बँकेत गेल्या लगेच 30,000 35,000 कर्ज कधीच मिळत नाही, पण आमच्या संस्थेमधून मिळतं ना. अशी रखडपट्टी सुद्धा होत नाही. गाई वगैरे म्हणजे स्वतःच्या कौटुंबिक घर बांधण्यासाठी, कुणाचं लग्न कार्यासाठी तिला कर्ज मिळालं जातं. तर मग आता इथं असं कोणती आट लागली जात नाही की समजा सरकारीच नोकर याला कर्जाला जामीनदार पाहिजे, कारण महिलाच आमच्या महिला जामीनदार होऊ शकतात. सर्व सभासद ज्यावेळेस आमची प्रथम ज्यावेळेस संस्था उभी केली त्यावेळेस 272 सभासद होते. मग या सभासदांचे जे म्हणजे हे गोळा झाले, सभासद फी जे आपण म्हणतो ती गोळा केली आणि मग चालू केलं आम्ही एक. ज्यावेळेस आम्ही म्हणजे सुरू केले ना त्यावेळेस फक्त म्हणजे संस्थेची फक्त जे म्हणतो आपण ती 16,000 रुपये होती आणि त्याच्यावर आम्ही हे संस्थेचं पुढे उभं केलं. पुरुष सभासद नाही आहेत पण पैसे ते म्हणजे संस्थेमध्ये टाकू शकतात, म्हणून हा व्यवहार वाढला गेला. संयुक्त महिला समिती म्हणजे गावातल्या अनेक गटांचा एक मंच. असे एकत्र येण्याने गटांचा निधी वाढतो, त्यांचं प्रभाव क्षेत्र वाढतं आणि गावाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याची संधीही मिळते. तर आम्ही प्रत्येक बचत गटातून 2 महिला आम्ही निवडलेल्या आहेत आणि या अशा सर्व 2 महिला मिळून 20 महिलांची अशी संयुक्त महिला समिती आम्ही तयार केलेली आहे. तर ही संयुक्त महिला समिती ही सर्व बचत गटांवरती नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे आता गटाला अडचण आहे ते कोणाला सांगतात? त्या गटात अध्यक्ष आहे त्याला, ती कोणाला सांगती? महिला संयुक्त समितीला. मग त्यांना चिंता पडते ते कोणाला सांगतात? ते वाटर सांगू का, वाटरला सांगतात की आम्हाला अडचण दे बाबा पैशाची. ते येऊन विचारतात कशाला पैसा लागतो तुम्हाला, आम्हाला शेताला लागतो की कोणाला बकऱ्या घ्यायची, कोणाला काही आडी अडचण राहतीच ना संसारात. मग ते आडी अडचण करतात, ते येऊन इथे सांगून दिलं की मग ते तिथून वरून पैसा पाठवतात. मग ते कुठं येतात? महिला संयुक्त समितीच्या हातात येतात. मग ते आपल्याला गटाप्रमाणे वाटप करणं लागते त्यांची. मग गटाच्या बाया काय ती देणार काय विचारते त्याला, तू कशाला वापरन, तुला कशाला लागतो. मग असं ते त्याचा भाग पाडून ती पैसा देते त्यांना. बाई पुढे जरी एक निवडलेली तर ती गाव सुधरत, सारा गाव घेऊन चालन, सारा महिला एकंदरी बसन, मीटिंग घ्यायसाठी, याच्यासाठी समिती निवडली आहे. साऱ्याही मिळून जाऊ भयाला गिळून, करू ताठ ताठ मानी, टाकू दुखाला पिळून. संयुक्त महिला समिती आणि स्वयंसहाय्यक गट फक्त आर्थिक मदतीचे तंत्रच नव्हे तर त्यांची एक प्रमुख भूमिका असते गावाच्या विकासाचे प्रश्न सोडवणे आणि महिलांच्या कामाचा भार कमी करणे. धनगरवाडी गावात महिलांनी त्यांच्या गरजेनुसार गिरणी टाकायचं ठरवलं आणि त्यासाठी विभिन्न संस्थांकडून मदत मिळवली. आमच्या मुलांचा शाळेत जाणारी मुलं होते ना, त्या मुलांना बी ताण होता आणि दर दिवस मुलांच्या डोक्यावर दळण असायचं आमचं. मग लाईट नसली तर त्या मुलाचं निम लक्ष दळणं करायचं, निम लक्ष शाळे करायचं.
त्यामुळं मग एखाद्या आम्हाला लाईट नसली मुलं अर्ध्यातच दळण घेऊन घरी यायचे पीठ नसल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सर चिडवायचे. मग मुलं म्हणायचे की आम्ही दळण नेणार नाही. आम्हाला पण किती त्रास होता. एक दळण घेऊन जायचं 3 किलोमीटर. एक वेळेस लाईट जर नसली तर दळण ठेवून इथं यायचं. इथून दळण संध्याकाळी 6 ते 5 वाजता दिवसभर शेतावर काम करायचं आणि 5 ते 6 वाजता परत दळण आणायला जायचं. मग 2 वेळेस 3 किलोमीटर 2 वेळेस जावं लागायचं आम्हाला. मग किती ताप होता. एवढा आम्हाला त्रास होता. म्हणून आम्ही ह्या गिरणीचा निर्णय घेतला. तर आम्हाला वाटरने 20,000 रुपये दिले आणि आम्ही 20,000 रुपये टाकून 40,000 रुपये खर्च आला आम्हाला. प्रत्येक महिलाकडून आम्ही 60 महिला सहभागी येतो. 60 महिलाकडून 300 रुपये जमा केले आम्ही. ते 20 झाले आणि हे 20 असे मिळून 40,000 रुपये आमचे जमा झाले. म्हणजे आम्ही समितीची मिटिंग घेतली. समितीमध्ये चर्चा केली का गिरण कोणाला द्यायची. मग आम्ही गटातल्या महिलांना सांगून आम्ही गटातल्याच महिलांना गिरण चालवाय दिली. मैत्रिणीची गिरण होती तिथं मायारी. मग ती कधी कधी चालून बघितलेली होती ना, मग त्याच्यामुळे माहिती होतं. त्यांच्याच घरामध्ये आम्ही टाकली गिरण चालवायला. महिलांनी ठरवलं का सगळे माणसं म्हटले की नाही नाही आपली जमीन नाही द्यायची. महिलांनीच ठरवलं की आपल्याला ग्रामपंचायत जागा घ्यायची. वैयक्तिक कुणाची जागाच नको आपल्याला. का कोणी बी त्याचं मालक होईल म्हणून. नाही समज आता मी जरी जागा दिली आता जर असलं सरळ मनाने मी असले की मी म्हणेन महिलांना घे जागा. परत उली तरी काहीतरी होतच ना बायात. होतच ना आपल्याला माहित बायात काहीतरी होतं. उलस काहीतरी थोडं झालं की हे माझी जागा आहे. मग त्यापेक्षा कुणाचं काही म्हणू न घेणं नको. कोणाला काहीच नाही. तर ग्रामपंचायत जागा मग सगळ्यांच्या हक्काची असते ना. त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायत जागा ठेवली. महिन्याची मिटिंग असते ग्रामसेवकची ना. मग त्या मिटिंगीत गेलो आम्ही महिला संयुक्त समितीच्या महिला आम्ही सगळ्या मिळून गेलो आणि मग त्या ग्रामपंचायतला मेंबरला आणि सरपंच त्यांची मिटिंग झाली होती. मग त्यांच्याकडून विचारलं की तुम्ही आम्हाला जागा देतान का. तर देऊ म्हणले. मग आम्ही पाहून कुठं तरी आम्ही विचार करून लगेच नाही दिली आम्हाला जागा. 8 दिवसानंतर विचार करून दिली मग जागा आम्हाला. परत ग्रामसेवक इथं आला आणि मग ग्रामसेवकने सांगितलं की मग तुम्हाला दे महिलांनी जागा. आम्ही याच्या अगोदर आमदाराक पण गेलो होतो. आम्ही टेम्पोवर एक महिला गिरणीच्या खोली करता आम्हाला खोली देणार होते. गिरणीला 1 लाख रुपये देणार होते. खोली बांधली पण आम्ही शाळेला दिली. गाववाल्यांनी शाळा बांधली. म्हणजे मग मुलं तुमचेच आहेत, गिरणी तुमचीच आहे सगळं. मग शाळाला आम्हाला राहू द्या. मग त्यांनी ते बांधलं. शाळा बांधलेली. मग आता काय केलं 2-2 वर्ग ह्या वर्गात एक आणि ह्या वर्गात 2 वर्गाची मुलं ह्या वर्गात 2 वर्गाची मुलं केली. पहिली दुसरी एका वर्गात आणि तिसरी चौथी एका वर्गात केल्या. मग जाऊ द्या मुलं आपलेच येतं. मग झालेत ना आपले पैसे तर आपण आपल्या पैशाची गिरणीला खोली बांधू. छोटी बांधली तरी चालेल. हळूहळू महिला पावलं पुढे टाकत जातात आणि स्वतःचा मार्ग काढत जातात. ह्या प्रवासात कधी कधी स्वतःच्या हक्कासाठी लढाही द्यावा लागतो. धानोरा गावाच्या महिलांनी पाणी आणि संडासाच्या सोयीसाठी पंचायती समोर मोर्चा काढला आणि आपला हक्क मिळवला. मग तिथं ते पाणलोट असतं ना ते पेपर पाणलोट परिवार त्याच्यामध्ये वाचला आम्ही. एक गावामध्ये अशी पाण्याची सोय नव्हती, संडासची सोय नव्हती. तर त्या बायांनी ग्रामपंचायतवर मोर्चा नेला. तर त्यांच्या मागण्या मान्य केल्या ग्रामपंचायतने. त्यांच्या गावात सोय झाली. आम्ही वाचलं. मग आम्हाला वाटलं की आमच्या इकडं संडासची खूप अडचण होती आमची आणि पाणी पण नव्हतं आमच्या पुरेसं भेटत आम्हाला. मग आम्ही नंतर संध्याकाळी विचार केला सगळ्या महिलांनी की आपण सुद्धा असं मोर्चा काढला तर आपल्या मागण्या मान्य होतील का म्हणून. आदल्या दिवशी आम्ही सरपंचाला जाऊन सांगितलं होतं की आमचा उद्या मोर्चा येणार आहे. तर ते म्हणले येऊ द्या काही नाही. आधी सर्व महिलांना सांगितलं उद्या आपल्याला पाण्याकरता त्याकरता मोर्चा न्यायचा. मग त्याच्यासाठी महिला सगळ्या तयार झाले. काय काय संध्याची सोय गरीब होती ते येत नव्हत्या. मग ते म्हणल्या पाण्यासाठी म्हणल्यानंतर ते म्हणले आम्ही हांडे घेऊन येतो तिथं. म्हणलं तुझे हांडे बिंडे काय आण नका, आपण असंच मोर्चा घेऊन जाणार इथं. आम्ही सगळ्या बायकांच्या सह्या घेतल्या. एका पेपरवर नाव लिहिलं आणि मग आम्ही सगळ्या बायका गेलो तिथं. तर सरपंचांनी त्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावून घेतलं. आम्ही घरी बोलवायला गेलो 2 महिला. तर घरी बोलवायला गेल्यावर बी मग ते सरपंचांना उलटीच भांडायला लागली ना बायका. बरं इथले लोक गावातले म्हणायला लागले जे सरपंच ते आहेत का ते म्हणले इथून मागं का मोर्चा काढला नाही 20 वर्ष तुम्ही. म्हणलं 20 वर्ष इथून मागं महिला सरपंचच नव्हती ना. या वर्षीच आमच्याकडे महिला सरपंच. मग आम्ही महिलेकडेच हक्क मागायला जाणार आहेत. इथून मागं आमचे लोक पाठवत नव्हते. गडी माणसं पुढं चालले म्हणायचे तोंड घेऊन. मग त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं दबून घरात बसावं लागायचं. मग आता महिला सरपंच म्हणलं मग महिलाच महिलेकडे जाणार ना.
मग आम्ही गेलो सगळ्या महिला मोर्चा घेऊन. काही काही आमच्याकडे माणसं धट होते, म्हणले द्यायचं नाही म्हणले, काय करीत नाहीत म्हणले ती लोक, काय की आपल्याला सोय नाही म्हणून तुम्ही बरंचसाठी गेले म्हणले. काय काय माणसं बाहेर दम दिला आमच्याकडे माणसाला, आमच्या मालकाला दिलता तरी भेले नाहीत. ते म्हणले भ्यायचं नाही म्हणले, काय नाही करीत म्हणले. म्हणजे आम्ही रोडवर धंदा करतो ना, तर आम्हाला 2-4 जणांनी दम दिला होता. 8 दिवस माझं डोकं खाऊन टाकलं होतं सगळं. कवट कशालाच गेलत्या, तुम्हाला काही इतक्या दिवस कुठं संडास करत होत्या, कुठून पाणी आणत होत्या, म्हणजे असं एवढा प्रश्न विचारत होते. 1 महिनाभर म्हणजे हेच झालं सगळं वातावरण. मग नंतर आम्ही गप्पच बसलो. मग त्यांनी दिली आम्हाला पाण्याची सोय करून दिली. मोर्चापासून आता आमच्या गल्लीत उभा करायला लागले ना, मग भरपूर पाणी भेटायला लागलं. तेवढा फायदा झाला मोर्चामुळं. काढल्यामुळे संडास पण आल्या ना, मंजूर होऊन आल्या ना. आम्हाला त्या दिवशी सांगायला लागलं, म्हणलं तुमच्या मंजूर झाल्या, म्हणलं बरं झालं तुम्ही काढलं. आता आमच्यामुळे सगळ्यांचाच फायदा झाला ना, का आमच्या 70 महिलांचाच फायदा झाला का? सगळ्या गावांचा पूर्ण झाला ना फायदा. एक गल्लीमध्ये 5-5 संडास आल्या, तिकडून वरून ही मागणी केली. आता बायकाला मोर्चाला चला म्हणलं तरी एक पण निघणार नाही. नाही तर आम्हाला रस्त्याचा प्रश्न सोडवायचा होता, दारूबंदी करायची होती, आमचं बरेच विचार होते अजून गावात काय करायचं ते. पण आता ह्या मोर्चाने अशा बायकाला दम दिल्यामुळे आता बायका येणार नाहीत ना, मग आपणच दोघींनी कुठं जायचं उठून. ज्या घट्ट म्हणजे महिला आहेत का खंबीरपणे, त्या महिला येणार. कारण ते दारूबंदी म्हणलं तर ते आवरून निघणारच. कारण बऱ्याच महिलांचे नवरे दारू पिते, त्याच्यामुळे ते किती जरी नको म्हणलं तरी ते येणारच तिथं. सगळ्याचाच फायदा होतो ना ती, त्याच्यामुळे ती सगळ्याच महिला येणार परत. मी तर जाईल, आमचं तर कोणी दारू पित नाही, पण जाईल ना मोर्चाला. ते गावासाठीच होतं ना, आमचं वैयक्तिक थोडी होतं याच्यात. पंचायतीकडून आपले हक्क मिळवणं महिलांना सोपं नसतं. याहूनही कठीण आहे त्यांच्या समानतेचा हक्क मिळवणं. अशा वेळी आपल्याच माणसांकडून हक्क कसा मिळवून घ्यायचा हा एक मोठा प्रश्न असतो. स्वावलंबनाच्या या मार्गावर घरातले संघर्ष पुढे ठाकलेलेच असतात. त्यामुळेच समानतेच्या हक्कासाठी महिलांनी आपला आवाज समाजापर्यंत पोचवलाच पाहिजे. सागरवाडी गावातल्या महिलांनी जेव्हा अत्याचार थांबवण्यासाठी दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना त्यांच्याच घरातील पुरुषांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. गटात असं झालेले मॅडम, गावात दारू ज्यादा झाली आमच्या गावात दारू, मग भांडणं व्हायला लागले ना गावात. मग असे प्रत्येक घरी हेच असतं, त्याच्या घरी दारू आहे त्याची घरी हीच गत आहे, स्वतःची माझी गत अशी दुसऱ्याची गत. मग आता महिला सौख्य समितीचा ते निर्णय की बाबा हे असं चालल्यावर मग बायाला दुःख होतो, हे दुःख आपल्याला काहीतरी नीटच करावं लागेल. मग ते ना एक मीटिंग घेतली. आम्ही गेलते इकडं कंकरवाडीला. मग तिथं ते बाईनं सांगितलं ना, आम्ही त्याला विचारलं तर कसं केलं तुम्ही? दारूबंदी आम्ही महिलाने केली म्हणे, असं तुम्ही करायला पाहिजे. अहो म्हणलं कसं ते होईल तर बरं आहे, नाही तर गावात भांडण उभे राहीन बाया. नाही म्हणे, बाया धड झाल्यापेक्षा बायाने एकत्र व्हायला पाहिजे म्हणे. बाया एकत्र झाल्या की दारूबंदी झाली म्हणून मग आम्ही तिथून आल्यावर मग आम्ही अर्ज लिहिला बाई. आधी समजून सांगितलं या दारूवाल्याला, ते ऐक ना. मग 8 दिवसानंतर आम्ही अर्ज तयार केला. मग मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं, आता आपल्या गावामध्ये दारू एक दुकान होती तर 2 झाल्या, 2 झाल्याच्या नंतर 3 झाल्या. मग आता हिचं कसं काय करायचंय? मग ते म्हणे आता दुसरं काय इलाज आहे म्हणे. आता तो आज मुलगा आणून राहिला म्हणे, तो मुलगा तर ऐकत नाही, मग दुसरे आणणारच आहे म्हणे. मग आपला मुलगा नाही ऐकू राहिला म्हणलं तर मग मी जाते पुढं, माझ्या मागं तुम्ही राहा म्हणे. बरोबर आहे म्हणे. म्हणजे आमचंच पोरगं आणत होतं ना, आमच्या घरचे माणसं पेत होते. म्हणजे दुकान होती दारूची, तर आम्ही त्याला म्हणलं तुम्ही दारू नको आणू गावामध्ये, त्रास होते जसे घरच्या माणसाला, लेकरा बाळाला. उन्हात अनात काम करते, तुम्ही आपले संध्याकाळी येते दारू पिऊन येते, आणखीन त्याला त्रास देते. ते म्हणे आम्ही दारू सोडत नाही म्हणे, आम्ही आणणार आहे म्हणे, तुम्ही काय करणार आहे? म्हणलं तुम्ही दारू आणू नको म्हणलं, आम्ही तुम्हाला जतून देऊ राहिले. ते म्हणे जा तुम्हाला काय हो राहिलं, आम्ही दारू बंद करत नाही. मग आम्ही महिलांना आम्ही सही घेतली, सारे गटाचे महिलांना. मग आम्ही पोलीस ठाण्यावर गेलो, मग तिथं फिरात दिली. मग ते साहेब लोक म्हणे कसं काय आले तुम्ही इथं?
आम्ही म्हणलं आमच्या गावामध्ये दारूबंदी करा तुम्ही. ते म्हणे जा म्हणे आम्ही काय करणार आहे म्हणे. आम्ही म्हणलं आम्ही कधी गेलो तर मग आणखीन आम्हाला त्रास होईल. मग ते साहेबांना तुम्ही जा म्हणे घरी, मग आम्ही खुद येतो. आले ते लोक, हे टेम्पो आला की नाही आला तर ते लोक आले इथं. मग ते सांगायला लागले की महिला मंडळ कुठं आहे, ते महिला शक्ती समितीचे बाया त्यांचे कुठं दुकान आम्हाला दाखवा. आम्ही म्हणलं की बाबा तुम्हाला तिथं नाव दिलेलं आहे, आम्ही दुश्मनदाय वाढत नाही गावात येऊन. जे नाव दिलेले त्या नावाप्रमाणे तुम्ही त्यांच्या घरी जा. ते लोक गेले त्यांच्या घरी, त्यांनी त्यांच्या घरी कमी बाटल्या भरेल बाटल्या काढल्या. त्या लोकाला मग बोलवलं केलं ते ठाण्यावर. ते लोक गेले दुसऱ्या रोजी, त्याने पैसे भरले तिथं. पोलीस लोकांना आम्ही म्हणलं होतं 2-4 बारे, तर ते लोक काय करतात म्हणजे बॉक्स धरलं काय मग त्याला काय करायचं त्यानं पैसे देऊन टाका. मग ते पोलीस लोक चालले जात होते पैसे घेऊन, त्याला काहीच करत नव्हतं ते. असं आमचे 8 रोज आधी चालू होते त्याच्या, तर त्यानं ते मनावर घेतलंच नाही. त्यांना काय माहित आहे की या ठाण्यावर जाऊ राहिल्या कुठे जाऊ राहिले, त्यांना खोटं वाटत होता की जाणारच नाही आणि हे लोक इथं यायचेच नाही. पण बया तर गेल्या. ते लोक आल्यावर माहीत झालं की बया खरोखर गेल्या. दारू बंद झाली की झाला फायदा. आता साऱ्याला सुख झालं ना. आता सुनाला सुख झालं, लेकरा बाळाला झाला, आमच्या जीवाला बी सुख झालं. नको दुसऱ्याची काठी, तुझं बोल तुझ्यासाठी. आण आतलं बाहेरी, आतलं बाहेर, आण आतलं बाहेरी, सोड जिभेवरच्या गाठी. समाजात आपली नवीन ओळख तयार करायला महिला घराबाहेर आल्या, गटात संघटित झाल्या आणि समानतेच्या मार्गावर निघाल्या. या वाटेत त्यांच्या समोर पुष्कळ अडचणी येणारच. हा रस्ता सोपा नाही. जर साऱ्या जणी संघटित राहिल्या तर त्यांना ह्या मार्गावर चालायला आवश्यक पाठबळ आणि शक्ती मिळेल आणि सन्मानपूर्वक जगण्याचा संकल्प त्या करू शकतील. सुशिक्षित आणि सुदृढ समाज तयार करण्याच्या वाटेवरील हे पहिलं पाऊल आहे. ये ग ये ग आता ये ग, देते हात माझा घे ग. बचत गट नाही झालं असतं तरी संघटना झालीच नसते. आमची जशी काय माय, आमची ते बचत गट आमची माय जशी काय. चूल आणि मूल बाकी काहीच माहित नव्हतं. आता गावात आले ना गट झाले, मीटिंग झाली, महिलाची थोडी डेअरिंग वाढली. आता आम्ही एक आता जातच राहतो म्हणून आम्हाला आता काय वाटत नाही. तुम्ही आम्ही सारखेच वाटतो. आता विचित गेला तसं सगळा मेळावा येतोय, गोळा होता, बसता, बोलता, चर्चा करता, हसता, खेळता. ये ग आता ये ग,